आता ही आपली पहिली सोलो ट्रिप होणार आहे. ब्लॉग खूप काऊन लेट आला ते सांगतो. माझी तब्येत जरा खराब झाली. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि पहिले तर माफ करा की हा ब्लॉग खूप लेट होत राहिला. आणि त्याचं ते कारण पण आहे की याच्या पहिले मी बिमार पडलो होतो. मला टायफॉइड झाला होता. तर ते 1 महिना मला त्याच्यात रिकव्हरीमध्ये झाला. आणि तुम्ही ह्याची स्किन बघून तुम्ही विचार करत असाल की मी बुलढाण्यात कसा. तर त्याची पण एक स्टोरी आहे की मी बुलढाण्यात माझे पेपर आले फर्स्ट इयरचे. तर फर्स्ट सेमिस्टरचे पेपर आहे माझे. तर ते आता मधातच मी आलो आणि मग काही शूट पण नव्हता केला. आणि मधातच माहिती पडलं की ते कॅन्सल पण झाले. तर आता मी वापस चाललो आहे आपल्या घरी. आणि बघू शकता हे बघा रॉकी मासा आहे. रॉकी तो बाहेर बघू राहिला चालला. आणि त्यासाठी मी बुलढाण्याला पण होतो. आणि तेवढं 1.5 महिने काही ब्लॉग शूट नाही केले. आणि तुम्हाला सांगून देतो आता ही आपली पहिली सोलो ट्रिप होणार आहे. आपण बुलढाणा ते कल्याण म्हणजे आपले घरी लोक पहिल्यांदा एकटं जाणार आहे. तर जाऊ आता तुम्हाला पण दाखवू. बघा आता 8:30 झालेले आहे. मी वरती आलो तर माझी तयारी होऊन गेली आहे. आता फक्त 9-9:30ला निघेन आणि 12:30ची आपली ट्रेन आहे ती पकडू आणि निघू. चला मग. तर गाईज आता मी घरात आहे आणि आत्ता वाजले 1:15 होत आहे. आणि आता मी निघून राहिलो कारण माझी गाडी ट्रेन झाली ती लेट. तर आता ती 3:30 वाजताची झाली आहे. 12:30ची 3:30 वाजता म्हणजे मी आता गाडीमध्ये बसेल असतो. पण ती 3:30 वाजताची झाली आहे. आपली बॅग झाली आहे रेडी. मी पण झालो आहे रेडी. चला आता जाऊ. तुम्हाला भेटू थोड्या वेळात. तर गाईज आता मी बस स्टँडच्या इथं आलो आहे. आणि हे वजन एवढं आहे की बस. चला आता जाऊ तुम्हाला पण भेटू. आता बस लागलेली आहे की नाही ते बघायला लागेल. चला. तर गाईज फायनली आपण पोचलेलो आहे मलकापूर स्टेशनला. हे बघू शकता. आणि आता जाऊ आपण. अजून फक्त 2:30 वाजले आहेत. आणि जाऊ आणि आपण तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला. चला. इथं नाश्ता मागवतो जरा. इथं चहा पिला मी आताच. आणि हे वडा आणि कचोरी खाल्ली आहे आता जाऊ थोड्या वेळाने. चला मग भेटू तुम्हाला. तर आता मी स्टेशनवर बसलो आहे. आणि हे बघू शकता ही आपली गाडी आहे. आणि 13वी बोगी आहे म्हणजे आपल्या समोर 3 अजून बोग्या जाणं आहे. इथं बसेल आहे. आता आपण जाऊ नंतर तुम्हाला भेटू. चला. आता फायनली ट्रेन येणार आहे. आणि इथं मी उभं राहिलो आहे. आपली S1 आहे. तर ती इथे उभं राहिलो आहे. बॅग ठेवलेली आहे. आता जाऊ बघू. आता तुम्हाला बस सीटमध्ये बसतो आणि बस तुम्हाला दाखवतो नंतर. चला. ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आणि आता बसलेलं लेटून गेलो डायरेक्ट. आणि आता जाऊ. आणि आपत्कालीन खिडकी भेटली डायरेक्ट आपल्याला. म्हणजे याचा लॉंग बघतो पुरं आलं ते. आणि ती आहे आता मलकापूरवरून भुसावळ जायला आहे. म्हणजे भुसावळ चाललं गेलं आहे. मलकापूरवरून बसलो होतो ना मी. आता भुसावळ एक स्टेशन गेलेलं आहे. नंतर मी जाऊ आणि बघू. चला. आता थांब जरा तुम्ही आता हे करून घेतो. तर गाईज आता झाले आहे दुपार झाली आहे जरा. आणि काल रात्री मी 12:30-1 वाजता पोचलो होतो घरी. आणि तेच म्हणून मी शूट नाही केला. आणि मला रात्री पण खूप लेट झालं कारण की झोपच नाही आली. नंतरनी 2 का 3 वाजे लोक तुम्ही झोपच नाही आली. आणि हे बघा हे सामान आणलं होतं मी म्हणून एवढं बॅगमध्ये वजन होतं. एक गोणी त्या बॅगीतलं वजन हे असं होतं. तर त्यामुळे. आणि रात्री मला पण सुद्धा 11:30 झाले कल्याणला पोचायला. मग 11:30 आणि इकडे 1 तास यायला. तर मग तसं. आणि हे बघा मी नव्हतं तर इकडे पप्पाने हे असं बनवलं आहे शिवाजी महाराजांचं किल्ल्यासारखं. अजून पण याचं काम बाकी आहे. आता हे लाईनी आहे हे बुलाचे आहे. अजून त्याच्यात एमसील लावणार आहे असं पुरं. आणि याच्यात लाईट बी लागणार आहे. हे बघा. आणि घरात पेंटिंग बी व्हायले. हा ग्रे कलर आहे आणि हा निळा कलर आहे. म्हणजे निळा बी नाही येतो आकाशी काही असा आहे तो. बरोबर दिसत नाही याच्यात पण हे असं आहे.
आता जाऊन झोपीन मी थोडा वेळ काही खाल्ल्यावर. आता मम्मीने दही दिलाय, आता हे दही खातो आणि थोडंसं जेवण केलं की वापस झोपून जातो, कारण माझ्या डोकं दुखू राहिलं, आता झोप नाही झाली तिथं. चला मग भेटू तुम्हाला थोड्या वेळातच. तर हा आहे नेक्स्ट डे डायरेक्ट. हां, तर मी काल काही शूट नाही केलं, आज डायरेक्ट मी शूट करू आलो. मी आता या खोलीमध्ये होतो, जरासा अभ्यास केला मी माझा, आणि आत्ता वाजता आहे 9 आणि मी विचार केला की मी ब्लॉगची एंडिंगच नाही केली. ते ब्लॉगची एंडिंग करण्यासाठी मी शूट केला. आणि मीनेच पप्पाला म्हटलं होतं की नका येऊ घ्यायला, मी येतो, स्वतः तिकीट काढलं होतं, तत्काळ तिकीट काढलं होतं मी. ते रात्री एवढं वेळ राहावं लागते तिथं. तत्काळ तिकीटचं असं असते की ऑफलाईन काढणं आहे तर तुम्हाला रात्रभर जागे राहावं लागते. मी आता तो बुलढाण्यामधून काढला होता ते तिकीट, तर मी 3दार गेलो तिथे रात्री. 3 नाही 4दार गेलो, तीनदार गेलो वाटतं. हां, 3 का 4दार गेलो मी. कारण एक 10:30 वाजता गेलो, एक 6 वाजता गेलो, म्हणजे संध्याकाळी 6 वाजता गेलो, 10:30 वाजता गेलो एक, आणि त्याच्यानंतर एक सकाळून गेलो असे. तर तसे उभा तिथं थांबा लागते, नाही तर कोणी चिठ्ठी घेऊन ज्याच्यावर आपण नाव लिहितो, AC आणि स्लीपर अशा 2 एका चिठ्ठीवर भाग केलेला असता, आणि मी स्लीपरमध्ये नाव लिहिलं होतं, तर कोणतरी चिठ्ठीच फाडून फेकून दिली ती माझी. तर मग त्या सकाळून मी त्या माणसाला बोललो, तेव्हा ते माझ्या पहिल्या नंबरवर लागला होता. मग तसं माझं तिकीट निघलं. म्हणजे लय झंझटीचं काम आहे तत्काळ तिकीट काढायचं म्हटलं. आणि मोबाईलवर माझं असं झालं की ते मोबाईलवर निघत नव्हतं माझं, काहून का माहिती. म्हणून मी मग ते ऑफलाईनसाठी गेलो. मग ऑफलाईन मी तिकीट काढलं आणि मग तसा मी आलो. आणि माझ्या मते एरोप्लेन विमानचं तिकीट काढणं सोपं आहे त्या ट्रेनचं तात्काळ तिकीट काढण्यापेक्षा. तर तेच असते की का मी निघलं, पहिली सोलो ट्रिप म्हणून माझी ही अशी झाली. आता बघ, आता माझं वापस परीक्षा कॅन्सल झाली, तर वापस माझी परीक्षा आहे आता पुढच्या महिन्यात 16 तारीख सांगितली सरांनी. तर 16 तारखेला मला वापस जायचं आहे. 16च्या पहिलेच जावं लागेल मला, कारण तिथं हॉल तिकीट गेल तिकीट सगळं तयार करून ठेवावं लागेल. तसं आता तिकीट काढावं लागेल ना बोलल्याने. आणि या ब्लॉगची एंडिंग इथंच करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आणि एक माझ्या मनात एक प्रश्न पण चालू होता की शॉर्ट्स ब्लॉगची कधीपासून आपण बोलून ठेवलं की शॉर्ट्स ब्लॉग टाकू, आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मग असं असतं की शॉर्ट ब्लॉग टाका तर तुम्ही पाहिलं पण पाहिजे त्यांना. मग तुम्ही ब्लॉग ही मोठा ब्लॉग पाहण्यात इंटरेस्ट आहे तुमचा, छोटा ब्लॉग आहे की नाही ते मला माहिती नाही. कारण त्या छोट्या ब्लॉग्स बनवायसाठी मला व्हॉइस ओव्हर करायला लागेल, छोट्या क्लिप्स पण घ्यावं लागतील, एक मोठ्या ब्लॉगसाठी बी अलग आणि छोट्या ब्लॉगसाठी बी अलग. तर मला नक्की सांगा, कारण मी एकदा व्हिडिओ टाकला होता, त्याच्यावर चांगला रिस्पॉन्स आला होता. समजा या ब्लॉगवरून चांगला रिस्पॉन्स आला की मिनी ब्लॉग्स स्टार्ट करायचे, तर मी काही दिवसांनी मिनी ब्लॉग्ससाठी मग एक पोस्ट टाकेन, नाही तर डायरेक्ट मिनी ब्लॉग स्टार्ट करून टाकू आपण काही दिवसांनी. तर मला या ब्लॉगमध्ये नक्की सांगा. चला मग भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि चला.